हॅलो नमस्कार. रूपा जगतापमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. मटनचा 250 ग्राम किमा आहे, पाव किलो. आपण त्याला हळद मीठ लावूया. हे मीठ आहे 1 चमचा, आपण त्या मीठ टाकायचं आहे. हे हळद आहे. हा मटन मसाला आहे 1 चमचा. हे आपण धने जिरे घेतलेत, ते चांगले भाजून घेतलेत आणि त्याचा क्रश केला बारीक. आणि त्यामध्येच शहाजिरं पण आहे थोडेसे, त्याने सुगंध छान येतो. आणि हा पुदिना आहे, पुदिना आपण बारीक केलेला आहे, त्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे. थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकायचे. आपण ह्या थोडी टाकले, आपण नंतर परत टाकायची थोडीशी आपण. आणि हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान. आणि अर्धा तास ठेवून द्यायचं आहे साईडला. मी व्यवस्थित एकजीव करून घेते. आपण किमा मॅरिनेट करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण इकडे कढई ठेवले, फ्राय पॅन ठेवला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण 2 तमालपत्र टाकायचे. एक 4-5 लवंग टाकायचे. 2-3 वेलच्या टाकायचे. एक मोठं मसाला वेलची टाकायचे आणि थोडासा तुकडा टाकायचा आहे. ते सर्व व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत. 2 वाट्या. 2 मोठे कांदे चिरून टाकणार आहेत, बारीक कापायचे आहेत कांदे. आणि छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आपला छान कांदा भाजून झालेला आहे, त्यामध्ये आता आपण 1 टमाटर टाकायचा बारीक करून. आणि तो पण छान मऊसूर भाजून घ्यायचा. बघा, टमाटर पण छान भाजलेला आहे. आता ह्या स्टेजला आपण त्यामध्ये थोडीशी अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. लाल तिखट टाकायचं आहे. आणि हा 1 चमचा आमचा घरी बनवलेला घाटी मसाला आहे, तो टाकायचा आहे. आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. मग छान त्याला तेल सुटले मसाल्याला आपल्या. आपण या स्टेजला हा स्वच्छ 3 वेळा धुवून घेतलाय खिमा आणि आपण त्याला मसाले लावून ठेवलेले आहेत. हा बकऱ्याचा खिमा आहे, आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे. असा एकदम सुंदर आपला एकजीव झालेला आहे किमा छानपैकी. आपण त्याला आता 5 मिनटं झाकून ठेवायचं. हा 5 ते 7 मिनटं आपण त्या झाकून ठेवलेला, छान वाफ आली त्याला. त्या स्टेजला आपण त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि 20 ते 25 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. पंधरा मिनटं जरी शिजवलं तर इनफ आहे. आता आपली 20-25 मिनटं झालेली आहेत आणि आपला असा किमा तयार झालेला बनवून.
आता ह्यामध्ये आपण आता 2-4 मिरच्या कापलेल्या आहेत त्या टाकायच्या आणि ते लिंबू आहे ना ते छानपैकी पिळायचं. मस्त टेस्ट येते लिंबूमुळे. आणि वरून छान कोथिंबीर भरभरायची. अशी माझी किमा रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास सबस्क्राईब आणि लाईक करा. आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. येणार